नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येणार आहे लवकरच, म्हणजेच की 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर तोपर्यंत सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांना जे श्री गुरुदेव दत्त यांच्या सेवा करतात, श्री स्वामी समर्थ यांच्या सेवा करतात, त्यांना मग दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करूशे वाटतं. पण बऱ्याच जणांना काय होतं की घरात लहान मूलबाळ असल्यामुळं त्यांना पारायण करणं शक्य होत नाही किंवा कोणत्या सेवा वगैरे करणं शक्य होत नाही. तर बऱ्याच महिला नोकरीसाठी बाहेर जातात किंवा घरात जास्त म्हणजेच की एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मग ह्या सेवा करणं त्यांना सकाळी वगैरे संध्याकाळी शक्य होत नाही. त्यामुळं मग काय करायचं आहे, अशा महिलांना किंवा अशा पुरुषांना जर सेवा करायची आहे तर कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्यामुळे की आपल्या घरातील वादविवाद असतील किंवा म्हणा पैशाच्या अडचणी असतील किंवा श्री गुरुदेव दत्त यांची कृपा आपल्यावरती राहावी, श्री स्वामी समर्थ यांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून यासाठी मग गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य होत नाही. तर 21 दिवस आपल्याला गुरुचरित्रातील एकच अध्याय वाचन करायचं आहे. जर तुम्हाला 21 दिवस शक्य झालं नाही तर तुम्ही मग 11 दिवस पण तुम्ही हा अध्याय वाचन करू शकता. तर तो कोणता अध्याय वाचन करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता बऱ्याच जणांचं काय होतं की स्वामींच्या सेवा किंवा पारायण वगैरे करून काय होतं की यामुळे काहीच होत नाही. जर एखाद्या वेळेस आपली इच्छा पूर्ण झाली नसेल तर आपण स्वामींपुढे रडतो किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या पुढे रडतो, स्वामींवरती नाराज होतो की माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही. किंवा प्रत्येक वेळेस आपली गोष्ट म्हणजे आपल्याला जी गोष्ट पाहिजे असते ती गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली की मग आपण नाराज होतो आणि स्वामींवरचा म्हणा किंवा आपला विश्वास डगमगवतो. तर असं न करता आता एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी झाली नसेल तर मग आपण त्यापेक्षाही आपल्याला पुढे अजून काहीतरी चांगलं स्वामींनी आपल्याला सुचवलं असेल, त्यामुळेच मग आपली ती इच्छा पूर्ण झाली नसेल असं समजायचं आहे. आणि मग तिथून पुढे मग अजून स्वामींची सेवा वाढवली पाहिजे. मग त्याचप्रमाणे आज आपल्याला गुरुचरित्रातील 9वा अध्याय आपल्याला दत्त जयंतीपर्यंत वाचन करायचं आहे. आता आपण बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा घरातील मुलामुलींचे विवाह जुळत नसतील तर त्यावेळेस दोष वगैरे सांगितलं असेल तर त्यावेळेस पण आपण जर गुरुचरित्राचे पारायण केले तर त्यामुळे काय होतं, घरातला पितृदोष दूर होतो आणि वास्तुदोष असेल तर तो पण दूर होतो. पण बऱ्याच जणांना काय होतं की गुरुचरित्रातील पूर्ण पारायण करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग त्या व्यक्तींनी पण त्यांनी पण मग हा 9वा अध्याय जरी वाचन केला दत्त जयंतीपर्यंत तरी पण चालेल. आणि मग काही मुलींचे विवाह जुळत नसतील तर त्या मुलांनी किंवा मुलींनी पण यातला हा शक्यतो त्या मुलींनी एकतरी म्हणजेच की पारायण करावे दत्त जयंतीला. जर पारायण करणं शक्य होत नसेल तर मग त्यांनी मग हा 9वा अध्याय तरी सकाळी किंवा संध्याकाळी त्यावेळेस त्यांना ज्या वेळेस वेळ असेल त्यांनी मग आवर्जून वाचन करावा. आता पारायण करणं शक्य नाही झालं तरी पण 21 दिवसाची जी सेवा आहे ती सेवा तरी करावी. मग जर सेवा नाही जमली तरी मग 21 दिवस जरी नाही जमले किंवा काही अडचणी वगैरे असतील तर त्यांनी मग 11 दिवसाचे तरी ह्या सेवा किंवा हे पारायण म्हणजेच की हे एक अध्याय वाचन करावा. तर हा अध्याय वाचन करत असताना काय करायचं आहे, त्या अगोदर मग आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला जवळच्या एखाद्या स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या मंदिरात जायचं आहे. जाताना मग आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपण ज्यासाठी पारायण म्हणजेच की ज्यासाठी हे वाचन करणार आहे ती इच्छा मग स्वामी महाराजांना सांगायची आहे. आणि मग त्यानंतर नारळ आणि खडीसाखर मंदिरात ठेवून घरी यायचं आहे. आणि घरी आल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही वाचन करायला चालू करणार आहात त्या दिवशी फक्त पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे. दररोज संकल्प करण्याची आवश्यकता नाही. संकल्प करताना एक ताम्हण घ्यायचं आहे आणि उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे. तुम्ही ज्यासाठी वाचन करणार आहात किंवा कोणता अध्याय वाचन करणार आहात किंवा कोणतं पारायण करणार आहात ते मग स्वामी महाराजांना सांगायचं आहे. तुमचं नाव वगैरे सांगायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ज्यासाठी वाचन करणार आहात ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि मग हातातील पाणी मग ताम्हणात सोडायचं आहे. आणि मग पाणी सोडल्यानंतर ताम्हणातलं पाणी तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकता. आणि मग त्यानंतर त्या दिवसापासून तुम्ही मग सकाळी वाचन करणार आहात तर मग सकाळीच वाचन करायचं आहे दररोज.
ज्यावेळेस वाचन करणार आहात त्यावेळेस वेगळी पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही 7 दिवस पारायण करणार असाल तर मग वेगळी पूजा मांडावी लागते. तर मग तुम्ही फक्त एकच अध्याय वाचन करणार आहात त्यामुळे त्यासाठी पूजा मांडण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्यावेळेस वाचन करणार आहात त्यावेळेस एक दिवा लावलेला असला पाहिजे आणि एक अगरबत्ती लावलेली असली पाहिजे. आणि मग त्यानंतर मग आपण वाचन सकाळी करणार आहात का संध्याकाळी, ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही जर सकाळी वाचन केलं तर मग संपेपर्यंत तुम्ही सकाळीच वाचन करायचं आहे आणि संध्याकाळी वाचन करत असाल तर मग संध्याकाळीच करायचं आहे. आणि मग दुपारी म्हणजेच की 12 ते 1च्या दरम्यान कोणतीही सेवा किंवा कोणतंही वाचन करायचं नाही, कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे आपण ह्या म्हणजेच कोणत्याही देवांच्या सेवा करायच्या नाहीत. आणि मग हा जो आहे तर हा तुम्हाला जर 21 दिवस सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही दत्त जयंतीच्या अगोदर 11 दिवस पण ही सेवा म्हणजेच की हा अध्याय तुम्ही वाचन करू शकता. तर मग हा अध्याय जो आहे किंवा हे जे पारायण आहे गुरुचरित्राचे कोण कोण करू शकतं, तर घरातील कोणतीही व्यक्ती हे पारायण करू शकते, किंवा आई म्हणा किंवा मुलगा म्हणा किंवा मुलगी किंवा घरातील पुरुष म्हणा कोणीही हे पारायण करू शकतं किंवा हा अध्याय वाचन करू शकतं. मुलींचे विवाह वगैरे जुळत नसतील तर मुलींनी हे स्वतःहून पारायण केलं तरी चालतं किंवा आईने मुलीसाठी केलं तरी हरकत नाही, किंवा कोणत्या शाळेच्या म्हणा किंवा कॉलेजच्या म्हणा किंवा कोणत्या नोकरीसाठी पण हे पारायण करू शकतात. घरात पितृदोष असेल तरी पण तुम्ही हे पारायण करू शकता. मग आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा ज्यावेळेस वाचन झालं त्यावेळेसच मग आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा, ज्यावेळेस तुमचं वाचन होईल त्यावेळेसच तुम्ही मग एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि मग त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. आता तुम्हाला ह्या ज्या सेवा आहेत त्या दररोज जरी शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावला तारक मंत्र म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप तरी पण चालेल. आणि ज्यावेळेस तुम्ही पारायण म्हणजेच की हा अध्याय वाचन चालू केला त्या दिवसापासून मग तुम्ही मांसाहार करू नका. कारण काय होतं, आपण कोणतीही सेवा करतो ती सेवा जर आपण मनापासून केली तर त्याचं आपल्याला स्वामी महाराज नक्की फळ देतात. आपण काय करतो किंवा कोणती सेवा करतो, काय खातो किंवा कशा पद्धतीने राहतो हे न बघता स्वामी आपण किती मनापासून सेवा करतो, स्वामींचं नामस्मरण किती मनापासून नामस्मरण घेतो हे स्वामी सगळ्यात जास्त बघतात. आणि स्वामींची सगळ्यात जास्त आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे. त्यामुळे मग काय होतं की ज्यावेळेस आपण गुरुचरित्र म्हणा किंवा तारक मंत्र श्री स्वामी समर्थ नामाचा जप करतो त्यावेळेस घरातील वातावरण प्रसन्न होते आणि इतर घरातील लोकांना पण स्वामी महाराजांचे म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या सेवा करण्याचा पण लाभ मिळतो. आता काय होतं की आपण स्वामींची कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या नशिबात जे पण काही नसेल ते स्वामी महाराज आपल्याला देतात. त्यामुळे मग आपण जी पण काही सेवा करतो, जे पण काय पारायण करतो, वाचन करतो ते मनापासून सेवा केली पाहिजे. त्यामुळे मग आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. तर मग हा जो योग आहे हा योग आल्यामुळे जयंतीचा तर मग तुम्ही जे ह्या सेवा करणार आहात तर त्या सेवा पण तुम्ही मग मनापासून सेवा करा, स्वामी महाराज आपल्या आयुष्याचं सोनं करतील. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.